श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे शनी जयंती. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. वैशाख महिन्यातील अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. शनी जयंती ही शनिदेवांना समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी शनिदेवांची पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर त्यांच्या सेवा व्रत हे केलं जातं आणि काही उपाय देखील घरामध्ये केले जातात. त्याचबरोबर बघा, या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही जी अमावस्या आहे तर ह्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी शनी जयंती देखील आलेली आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळेच आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, संकट आहे, अडचणी आहे त्या सर्व दूर होऊन जातील आणि 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष जो आहे तर तो देखील नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, अमावस्या तिथीला पिंपळ झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण या पिंपळ वृक्षामध्ये अमावस्या तिथीला माता लक्ष्मीसोबतच आपल्या पितरांचा देखील वास असतो. तर पहा, अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा देखील करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो करायचा आहे. तर पहा, आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणताल की हा उपाय का करायचा आहे? तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी करायचा आहे. जर आपल्यावरती सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील आणि घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, आलेली लक्ष्मी ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, परंतु त्या कष्ट आणि मेहनत करून देखील तुम्हाला योग्य मोबदला प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि तुमच्या एखादं महत्त्वाचं काम तुम्ही करायला जात आहात परंतु त्यामध्ये सारखे अडथळे निर्माण होत आहे, ते काम पूर्ण होत नाही किंवा काही संकट अडचणी तुमच्या घरामध्ये निर्माण होत आहेत, तर अशा वेळी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. मुलांची प्रगती होत नाही आहे, आपल्या घराची होत नाही आहे, पतीची होत नाही आहे, तर मग पहा, आपल्या घरामध्ये ह्या अडचणी ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे निर्माण होतात आणि त्यामुळेच आपल्याला पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे. पहा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुमच्या घरातील देवघरातील पूजा करून घ्यायची आहे, तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चम्मचभर कच्चं दूध टाकायचं आहे, त्याचबरोबर 1 चम्मचभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. बरोबर थोडंसं गंगाजल देखील तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे. बरोबर थोडंसं चंदन देखील तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे पाणी घेऊन पिंपळ वृक्षाच्या खाली जायचं आहे. एक दिवा तुम्हाला सोबत प्रज्वलित करून घेऊन जायचा आहे. तर पहा, दिवा घेऊन जाताना तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला ते शक्य नाही तर तुम्ही संध्याकाळी हा दिवा लावू शकता. आता सध्या तुम्ही जर सकाळी हा उपाय करणार असाल तर नुसता फक्त तुम्ही पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, परंतु अगरबत्ती धूप तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे.
सर्वात अगोदर जर तुम्ही दिवा घेऊन गेलेला असताल तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. नसाल घेऊन गेला तर जे काही अगरबत्ती धूप घेऊन गेला असताल तर त्या तुम्हाला लावायच्या आहेत. त्यानंतर ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला त्या वृक्षाला घालायचं आहे. ते गोलाकार पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि तुम्हाला त्या झाडाला अर्पण करत असताना ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे. आपल्या पितरांना दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला नक्की माफ करावं अशी प्रार्थना तुम्हाला हात जोडून करायचं आहे. आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होऊ द्या. त्याचबरोबर घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर पिंपळ वृक्ष हे माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण देखील करायचं आहे. तुमच्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी निघून जाण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 प्रदक्षिणा त्या झाडाला घालायच्या आहेत. पहा, तुम्ही सकाळी ज्या पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण केलेलं आहे त्याच वृक्षाखाली जाऊन संध्याकाळी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा घेऊन जाताना हा दिवा लावताना तुम्हाला त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. हे तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल आहे ते घालू शकता. 2 वातींची वात एक करायची आहे आणि त्यानंतर तेल घातल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. असा हा एक दिवा तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तो तसाच दिवा त्या वृक्षाखाली ठेवायचा नाही. त्याखाली तुम्हाला काहीतरी आसन द्यायचं आहे. तुम्ही थोडेसे तांदूळ जे आहेत त्याचं आसन देऊ शकता किंवा मग तिथेच पडलेल्या पिंपळाच्या झाडाच्या पानावर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येते त्या अमावस्या तिथीला तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अशा पद्धतीने ज्या काही मी तुम्हाला वस्तू सांगितल्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.